मस्त तयार होऊन बाहेर निघालो होतो. पण त्याआधी वेलकम टू माय ब्लॉग. तर सकाळी-सकाळी अनाया उठली आणि सगळ्यात पहिलं मॅडम आज दहीच खायला लागली. सो त्यानंतर मी माझा हा पिग्गी बँक फोडला होता. कारण खूप दिवसापासून मी यात पैसे जमा करत होते. आज फायनली फुटला आणि त्यात किती पैसे निघाले तुम्ही बघूच शकता. सो छान तयार होऊन तिघेही बाहेर निघालो होतो. अनायाचं लूक बघू शकता कशी दिसतीये. सो आम्ही गेलो होतो मलाबारला, कारण मला घ्यायची होती रिंग आणि तिथे आम्ही ऑप्शन बघत होतो की काही छान आवडतं का म्हणून. बट माझ्या बोटाची रिंगच भेटत नव्हती, कारण माझं बोट थोडं मोठं आहे. सो त्यामुळे एकही रिंग भेटली नाही. त्यानंतर तनिष्कमध्ये गेलो. तनिष्कमध्येही तोच प्रॉब्लेम झाला की माझ्या बोटाच्या रिंगच नव्हत्या. सो फायनली आम्ही विचार केला की रंकामध्ये जाऊया. सो रंकामध्ये गेलो, पण तिथेही नाही. मला असं वाटलं की एवढे मोठे दुकानं, पण माझ्या हाताची साईजच भेटत नाही आहे. मग फायनली आम्ही थकून थोड्या वेळ मॉलमध्ये गेलो. मस्त हे क्रिसमसचं डेकोरेशन बघितलं. बाहेर येऊन मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि घरी आल्या हे आवळ्याचं लोणचं केलं होतं आणि हा आवळ्याचा मुरंबा केला होता, कारण थंडीचे दिवस सुरू झाले सध्या. सो अनायाला मस्त ओट्स करून खाऊ घातले आणि गरम पाणी पिऊन असा दिवस संपवला. थँक्यू.